नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। टेंभुर्णी बस स्थानकातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मध्यवर्ती आज ठिकाण असणारं म्हणजे टेंभुर्णी बस स्थानक। या बस स्थानकामध्ये जवळपास रोज जवळपास 1600-1700 गाड्या आवक जावक या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केल्या जातात। असं हे टेंभुर्णी बस स्थानक। हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान हा या ठिकाणी राबवला जातो आणि बस स्टँडचं नूतनीकरण सध्या प्रगतीपथावर आहे आणि स्वच्छ सुंदर अभियान राबवलं जातो आहे। आपण काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून हे टेंभुर्णी बस स्थानक कशा पद्धतीचं आहे, स्वच्छ आहे की नाही, स्वच्छतेचा काय अभाव असणार आहे। खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपण थांबतो, ज्या बस स्थानकातून आपण गावाकडे जातो तिथं निदान एक 5 मिनिटं तरी आपण थांबत असतो आणि ते असं हे बस स्थानक असतं। काही प्रवासी आपल्यासोबत आहे। टेंभुर्णी बस स्थानक खरं कसं आहे, कशा पद्धतीनं हे प्रवाशाकडे आपण जाणार। दीदी काय सांगशील, कुठून आली आणि कुठं जायचं आहे? मी पंढरपूरवरून आले भोसे इथे। तर आम्हाला पुण्याला स्वारगेट तिथं जायचं आहे। तर हे बस स्थानकमध्ये टेंभुर्णी बसची आम्ही बस थांबले, इथून आम्ही पुण्याला जाणार आहोत। तर एकदम स्वच्छ आणि छान बस स्थानक हे शासनाने ठेवलेलं आहे। तर स्वच्छ बस स्थानक आहे, मस्त आहे। दादा काय सांगशील, तू पण कुठं प्रवास? मी पण हिच्या सोबतच जाणार आहे। इथं आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे, पण ज्यानुसार इथं स्वच्छता ठेवली आहे ते बघून फारच असं कौतुकास्पद स्वच्छता ठेवली आहे। इथं दुर्गंधी वगैरे वास कुठे येतो का? कुठे सुद्धा नाहीये, एकदम स्वच्छ वातावरण आहे। प्रवाशांसाठी सगळ्या सोयी पुरवण्यात आलेल्या आहेत। चांगलं वाटतंय? हो, छान वाटतंय। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। बस स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत कसं आहे आपण त्याच्याकडून विचारा। दादा कुठून आहे, तुमचं नाव काय? खलील शेख, कुठून आला तुम्ही? अकलूज जायचं कुठं? सोलापूर। किती वेळ झाला थांबला इथं? एक 10 मिनिट झाले। मग काय वाटतं, स्वच्छता कशी आहे बस स्टँडची? चांगली केली। तुम्ही आज प्रवास इतके दिवस झाला प्रवास करताय, सगळ्या बस स्थानकामध्ये हे बस स्थानक कसं वाटतं? एक नंबर आहे। एक नंबर। काय वाटलं तुम्हाला एक नंबर इथं? सगळं चकाचक, पहिलं खड्डे होते ना, गाड्यात धडकत होत्या कोपऱ्यात। आता काहीच धडकत, प्लेन झाला रोड। आणि कचरा वगैरे कुठं काय दिसत नाही, काय नाही, स्वच्छ आहे। इतर प्रवाशांना काय सांगाल तुम्ही सर स्वच्छतेच्या बाबतीत? स्वच्छता म्हणजे टेंभुर्णी स्टँड एक नंबर आहे, एक नंबर। हा। आपल्यासोबत टेंभुर्णीचे जुने जाणते आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत। त्यांचा लेखणीचा एक काळ होता, त्या लेखणीमध्ये चांगल्या प्रशासनाला सुद्धा जाग यायची। बिरकुले साहेब आपल्यासोबत आहेत। काय सांगाल स्वच्छतेच्या बाबतीत टेंभुर्णी मध्यवर्ती ठिकाण आपल्याला काय वाटतंय? आता सध्या टेंभुर्णी पहिल्यापेक्षा अतिशय स्वच्छ आहे। काळजीपूर्वक इथले कर्मचारी, कंट्रोलर हे लक्षपूर्वक स्वच्छतेचे तर जास्त काळजी घेतात। आणि आता नवीन बसस्टँडचं कॉन्क्रिटीकरण झालं असल्यामुळे आता प्रवाशांचं बी पहिल्यासारखे हाल होत नाहीत। गाड्या सगळ्या प्लॅटफॉर्मला लावायची, हे ते सर्व व्यवस्थित इथं काळजी घेतली जाते। प्रवाशांनी काय काळजी घेतली पाहिजे? प्रवाशांनी स्वतःहून कधीही घाण होऊ नये, बसस्टँड आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे। टेंभुर्णी आपली महाराष्ट्रात टेंभुर्णी बस स्थानक बारामतीसारखं एकदम स्वच्छ आहे असं म्हणले पाहिजेत। याची काळजी प्रत्येक प्रवाशांनी घेतली पाहिजे। जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्यावर स्वच्छतेचं दिलेलं आहे ते महालिंगडे आहेत, त्यांच्या बाबतीत काय, स्वच्छते बाबतीत त्यांना काय सूचना करताल का? काय सूचना बाकी? महालिंगडे यांनी म्हणजे काळजीपूर्वक बघतातच ते, परंतु त्यांनी पण अधिक काळजीपूर्वक स्वच्छता कुठे होते का नाही हे लक्षपूर्वक त्यांच्यावर एकदा वॉच ठेवण्यासाठी एखादा सुपरवायझर नेमला पाहिजे। आणि तसे पहिल्यापेक्षा तरी आता स्वच्छ टेंभुर्णी बस स्थानक बऱ्यापैकी स्वच्छ आहे। आपल्यासोबत टेंभुर्णी बस स्थानकाच्या कंट्रोलर सविता चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि सविता चव्हाण यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मॅडम, जे बस स्थानक जे आहे आता मॉडिफाय झाले, यामध्ये बदल झालेला आहे, तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण आणि इतर प्रवाशांना काय आपण सांगाल? आज आपण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि दररोजच आपण स्वच्छता अभियान राबवत असतो। स्टँड नेहमीच स्वच्छ असते। प्रवाशांनी पण थोडं सहकार्य करावं। स्टँडचं नूतनीकरणाचं काम चालू आहे, थोडंसं अपूर्ण राहिलं आहे, पण युद्धपातळीवर स्टँडचं काम चालू आहे। त्यामुळं प्रवाशांनी सहकार्य करावं, कचरा इतरत्र टाकू नये, बसमध्ये चढताना उतरताना गर्दी करू नये, सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे। तर साधारणतः हा जे बस स्थानक जे आहे ते मध्यवर्ती आहे। गाड्या इथून जवळपास 1600-1700 गाड्या आवक जावक करतात। तर एका कंट्रोलर आहेत की 2 कंट्रोलर आहेत इथे? इथं 3 शिफ्टमध्ये एक कंट्रोलर आहेत। किती शिफ्ट तासाचे?
62-210 आणि 10-6 असे 3 कंट्रोलर आहेत. पासासाठी गरज आहे तर रिझर्वेशनसाठी पण गरज आहे. पास रिझर्वेशनसाठी आणखी एखादा कंट्रोलर दिला तर बरं होईल. तर अशा पद्धतीनं टेंभुर्णी बस स्थानक जे आहे ते स्वच्छता असेल किंवा नवीन या ठिकाणी मॉडिफाय या ठिकाणी बस स्थानक होतं आहे. प्रवासी आपण या ठिकाणी जरा विसावतात कारण थांबतात, कारण बस हे 10 ते 15 मिनिटात किंवा अर्धा तासात येऊ शकते आणि पुढील प्रवासासाठी प्रवासी पुढे मार्ग सावतात. परंतु बस स्थानक हे स्वच्छ असलं पाहिजे, परिसर स्वच्छ असला पाहिजे. त्यांनी प्रवाशांनी सुद्धा आपण जे पाणी पितो, जे बॉटल रिकामा असतात किंवा बिस्किट खाल्लेलं असेल, काय खाल्लेलं असेल, तो पण साईडला जो बॉक्स ठेवला त्या बॉक्समध्ये टाकलं तर आपलं बस स्टँडसुद्धा नक्कीच स्वच्छ राहील. कारण स्वच्छता अभियान हे सध्या राबवलं जातं आहे.